तर फॅमिली, तुमची जर बर्थडेट 8, 17 किंवा 26 असेल, म्हणजे 26 असेल, तर तुमचा मुलांक हा 8 येतो. ओके, तुम्ही कोणत्या ग्रहाला रिप्रेझेंट करता, तुमचा लकी नंबर, लकी वार, लकी दिवस, हे सगळं, इवन स्वभावसुद्धा, ह्याच्या बाबतीत डिटेल्स मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ती जर तिथे नाही मिळाली तर तुम्ही चॅनलवर जाऊन शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. ओके, तर वेळ न घालवता आपण 3 टप्प्यामध्ये पुढचे 3 महिने बघणार आहोत. पहिलं म्हणजे आर्थिक, नंतर आरोग्य आणि मग प्रेमसंबंध. अशा 3 टप्प्यामध्ये आपण पुढचे 3 महिने बघणार आहोत. ओके, ओके, पहिलं आपण बघणार आहोत आर्थिक, त्यानंतर आरोग्य आणि लास्टला प्रेमसंबंध म्हणजे रिलेशनशिप. ओके, फर्स्ट आपण काढणार आहोत एस ऑफ वँड्स. आर्थिकमध्ये ना तुम्ही ऑलरेडी असं दाखवते की फायनान्शियल ग्रोथ जी असते ना, ती तुम्ही खरी अनुभव घेणार आहात, खरा अनुभव. ओके, म्हणजे कसा असतो जो तुम्ही आतापर्यंत जी इतकं स्ट्रगल केलं आहे 8 नंबरने, की एक स्टॅबिलिटी पाहिजे, एक ग्रोथ हवी आहे, किंवा एक म्हणतात ना की स्वप्न रंगवलेली, ती अनुभव तुम्ही येत्या 3 महिन्यामध्ये खूप छान पद्धतीने अनुभव घेणार आहात. ओके, त्यामुळे तुम्ही जे काही निर्णय घेणार आहात त्याच्यात तुम्हाला डेफिनेटलीच यश आहेच. ते निर्णय चुकणार नाही आहेत. जर तुम्ही कन्फ्यूज असाल की मी ही गोष्ट करून ती गोष्ट करू शकते का, मी हे गोष्ट करू शकतो का, तर तुम्ही करू शकता. ती कॅपॅसिटी तुमच्यामध्ये भरपूर आहे आणि त्यात तुम्हाला यशही देखील बघायला मिळणार आहे. दुसरं आहे आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत असं आहे ना की थोडीशी तुमची ना चिडचिड आहे किंवा ताणतणाव आहे, तो तुम्ही स्वतःवर न घालवता दुसऱ्यांवर घालवणार आहात. आणि अजून एक असं दिसते की स्पर्धक खूप येणार आहात तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही जर बिझनेस करत असाल तर बिझनेसमध्ये स्पेशली स्पर्धक येणार आहे आणि जॉबच्या ठिकाणी देखील येऊ शकतात, नाही असं नाही, पण मला बिझनेसकडे जास्त दिसतात. आणि त्याच्यामुळे तुमची चिडचिड आणि थोडीशी ना इन्सिक्युअरपणा जाणवणार आहे. तर तो तुम्ही तुमच्या मनावर किंवा तुमच्या ऑरावर आणायला देऊ नका. ते स्पर्धक आहेत आणि तुमची कॅपॅसिटी काय आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे त्याचा ताणतणाव तुम्ही स्वतःवर घेऊ नका, असं मी सल्ला देईन. ओके, तर तिसरं म्हणजे प्रेमसंबंध. त्याच्यामध्ये असं दिसते ना की थोडीशी ना तुमची तारेवरची कसरत होणार आहे पुढच्या 3 महिन्यामध्ये. हे करू की ते करू, आणि ओव्हर थिंकिंग करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात. असं आहे की समोरचा मला गृहीतच धरतोय का, किंवा समोरची व्यक्ती माझ्यावर ट्रस्ट ठेवते का, अशा पद्धतीचं ना ओव्हर थिंकिंगमध्ये तुमचा 3 महिना हा जाणार आहे. तर ओव्हर थिंकिंग न करता डायरेक्ट बोलणी करा किंवा डायरेक्ट त्या गोष्टीवर, मुद्द्यावर बोलायला शिका. मनातल्या मनात गोंधळ जो आहे तो क्लिअर करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही या प्रॉब्लेममध्ये येणार नाही. ओके, सो अशा प्रकारे होत आहेत पुढचे 3 महिन्याचे प्रिडिक्शन्स. जर आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.